राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। सर, मुख्यमंत्री सहायता निधी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कशा प्रकारची सुविधा आहे आणि आपण जनतेला कशा प्रकारचं आवाहन कराल? नमस्कार. राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून गेली 2 वर्ष 2 महिन्यांमध्ये तब्बल 321 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य वितरित झालंय। यामुळे सुमारे 40,000 पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचवण्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला यश आलंय। या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी हे विनम्रतापूर्वक सांगू इच्छितो की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अर्ज करण्याची, अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया ही संपूर्णतः निशुल्क असून या योजनेमध्ये एखादं हॉस्पिटल नव्यानं अंगीकृत करण्याची प्रक्रिया देखील संपूर्णतः निशुल्क आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामध्ये अर्ज करण्यासाठी आता अगदी मंत्रालयात यायची देखील आवश्यकता नाही। यासाठीचा टोल फ्री क्रमांक आपण सुरू केलाय। हा टोल फ्री क्रमांक आहे 8650 567 567 8650 567 567। या क्रमांकावर जर आपण कॉल केला तर आपल्याला एक लिंक प्राप्त होईल SMS द्वारे, आणि तो SMS ओपन केला, ती लिंक ओपन केली की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल। हा अर्ज प्रिंटआउट काढायचा आहे, व्यवस्थित पद्धतीने 2 वेळेला वाचून भरायचा आहे आणि विहित नमुन्यामध्ये योग्य कागदपत्रांच्या सहित अर्जावर जो ईमेल ID आहे स्मॉल अक्षरामध्ये aao.cmrf-mh@gov.in या ईमेल ID वर हा अर्ज आपल्याला मेल करायचा आहे। योग्य कागदपत्रांच्या सहित विहित नमुन्यामध्ये जे अर्ज येतील ते अर्ज फक्त एका आठवड्यामध्ये, म्हणजे शासकीय 5 दिवसांमध्ये सोमवारी अर्ज केला तर शुक्रवारपर्यंत आपण संबंधित रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे त्या रुग्णालयामध्ये ही रक्कम, हे अर्थसहाय्य वितरित करतो। या ठिकाणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये 20,000 सध्या आहेत, इन्क्लूड आहेत, समाविष्ट आहेत। फक्त 20,000नाच आपण मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत करतो आणि म्हणूनच विनंती आहे की आपण अर्ज वाचून त्यावर जे हे 20,000 आहेत ते वाचा। या 20,000च्या व्यतिरिक्त जर एखादा आजार असेल तर आपल्याला सध्या प्राप्त परिस्थितीमध्ये मदत करता येत नाही। त्यासोबतच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अर्ज करण्यासाठी 5 ते 6 मिनिमम कागदपत्रांची आवश्यकता आहे। यामध्ये आधार कार्ड, रुग्णाचा आधार कार्ड, राशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला 1,60,000च्या आत वार्षिक, त्यामध्ये देखील आपण लवकरच वाढ करत आहोत। त्यासोबतच हॉस्पिटलच्या खर्चाचा अंदाजपत्रक, हॉस्पिटलचे किंबहुना सगळे जो पेशंट ज्याच्यावर उपचार, ज्याच्यावर शस्त्रक्रिया करावायची आहे त्याचे सगळे मेडिकल रिपोर्ट्स किंवा हॉस्पिटलचे रिपोर्ट्स लागतील। उदाहरणार्थ एखादा कॅन्सर पेशंट असेल तर त्याचा त्या ठिकाणी बायोप्सी रिपोर्ट लागेल। एखादा नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंटचा पेशंट असेल त्या ठिकाणी CT MRIचा रिपोर्ट लागेल। एखादा अपघातग्रस्त रुग्ण असेल तर त्या ठिकाणी FIR रिपोर्ट किंवा पोलीस डायरी रिपोर्ट लागेल। या पद्धतीने किंवा एखादा ट्रान्सप्लांटचा पेशंट असेल, किडनी लिव्हर ट्रान्सप्लांट सारखा रुग्ण असेल तर त्यासाठी फॉर्म 19 किंवा ZTCCचा परवाना पत्र त्या ठिकाणी आवश्यक आहे, ज्याला झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर आपण म्हणतो। तर ही कागदपत्र अत्यावश्यक आहेत। या कागदपत्रांमध्ये जर काही त्रुटी असतील, काही कागदपत्र कमी असतील तर अर्ज पेंडिंग राहतात आणि संबंधित रुग्णाला वेळेवर अर्थसहाय्य होत नाही आणि म्हणून अनेक वेळेला रुग्णांची तक्रार पण होते की आम्ही अर्ज करून 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, 1 महिना झाला, आम्हाला मदत मिळाली नाही। तर त्यांना नम्रपणे माझं सांगणं आहे की आपण अर्ज भरतानाच 2 वेळेला अर्ज वाचा व्यवस्थित आणि सर्व योग्य कागदपत्रांच्या सहित भरा, कारण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर आपण अर्थसहाय्य करत नाही आणि अशा पद्धतीने जे त्रुटी असलेले अर्ज असतात, दरम्यानच्या काळामध्ये पेशंटचा डिस्चार्ज होतो, डिस्चार्ज झाल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आपल्याला अर्थसहाय्य करता येत नाही आणि म्हणून अर्ज भरताना जर आपण व्यवस्थित पद्धतीने भरला तरी आपल्याला अर्थसहाय्य कमी वेळेमध्ये मिळू शकतं। हे जे 20,000 आहे ते शॉर्ट मध्ये मी आपल्याला आता सांगत आहे। आपण बघत असाल की गावखेड्यामध्ये आपली माता माऊली स्वयंपाकघरामध्ये काम करते, चुलीचा भडका उडतो किंवा स्टोवचा भडका उडतो, अशा बर्न पेशंटला आपण आता मदत करतो, यापूर्वी कधीच केली जात नव्हती। एखादा नागरिक असेल, एखादा शेतकरी बांधव असेल
कुठलाही विद्युतशी निगडीत एखादं काम करायला गेलं, एखादा शेतकरी असेल डीपी चालू बंद करायला गेला, त्याला शॉक लागला, तर अशा शॉक लागलेल्या रुग्णांना देखील आपण मदत करतोय। त्यासोबतच शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो, एखादा बाईकवर एखादा चाललाय दुचाकीस्वार, अज्ञात वाहनानं धडक दिली किंवा काही बाईक ऍक्सिडेंट झाला कुठल्याही प्रकारे, तर अशा दुचाकीस्वारांच्या अपघातग्रस्त प्रक्रियेमध्ये त्या अपघातग्रस्त बांधवांना आपण मदत करत आहोत। त्यासोबतच आपण बघत असाल अनेक वेळेला समाजामध्ये अशी मुलं असतात जी जन्मता बोलू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत, अशा मुलांना कर्णबधीर किंवा मुखबधीर आपण म्हणतो, अशा मुलांवर जर कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी वय वर्ष 2 ते 6 मध्ये केली गेली तर ही मुलं देखील बोलू शकतात, ऐकू शकतात, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकतात। अशा मुलांना कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी अत्यावश्यक असते। अशा कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीसाठी आपण 2 लाख रुपयांचा अर्थसहाय्य करत आहोत। अशी काही मुलं समाजात असतात ज्यांना थॅलिसिमिया मेजर नावाचा आजार आहे, अशांच्यासाठी महिन्याला 2 महिन्याला रक्त चढावं लागतं। अशा लहान वयातील बाल रुग्णांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट नावाची सर्जरी अत्यावश्यक असते। ही सर्जरी वेळेवर केली नाही तर अशा मुलांचा मृत्यू निश्चित समजला जातो। अशा मुलांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी आपण 2 लाख रुपयांचा अर्थसहाय्य करत आहोत। मला या ठिकाणी अभिमानानं सांगायचं की गेल्या 2 वर्ष 2 महिन्यामध्ये ज्या 40,000 रुग्णांना मदत झाली आहे त्यापैकी 1,000 हे कॉक्लिअर इम्प्लांटचे रुग्ण आहेत, म्हणजे लहान बच्चू, आणि 1,000 हे बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे हे लहान बच्चू आहेत। अशा पद्धतीनं 2,000 लहान बच्चूंचा जीव वाचवण्याचं काम या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून झालंय। त्याचबरोबर अनेक वेळेला आपण बघत असो आपली माता माऊली असते, एखादी भगिनी असते, प्री मॅच्युअर डिलिव्हरी होते 7व्या महिन्यामध्ये, 7.5व्या महिन्यामध्ये, अशा वेळी बाळाचं वजन लहान असतं, त्या नवजात अर्भकाला 500-600 ग्रॅम असलेल्या त्या नवजात अर्भकाला त्या ठिकाणी काचेच्या पेटीमध्ये ठेवलं जातं, ज्याला NICU म्हणतात। अशा पद्धतीनं NICU मध्ये दाखल असलेल्या नवजात अर्भकांना देखील आपण 50,000 रुपयांचं तात्काळ अर्थसहाय्य करत आहोत। त्यासोबतच लहान बच्चूंना अनेक वेळेला हृदयामध्ये गुंतागुंत तयार होते आणि अशा वेळी त्यांना हृदयाला छिद्र असतं, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये ASD VSD म्हणलं जातं। अशा जन्मता हृदयाला छिद्र असलेल्या लहान बालकांच्या शस्त्रक्रियेच्यासाठी आपण 1 लाख रुपयांचं अर्थसहाय्य करत आहोत। त्यासोबतच समाजामध्ये जो आजार वेगानं वाढतोय तो आजार म्हणजे कॅन्सर, कॅन्सरच्या केमोथेरपी आणि रेडिएशनच्या उपचारासाठी आपण वार्षिक 50,000 रुपयांचा अर्थसहाय्य करत आहोत। कॅन्सरची कुठलीही सर्जरी असेल, मग महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर असेल ज्याला ब्रेस्ट कॅन्सर आपण म्हणतो, किंवा सर्वायकल कॅन्सर म्हणतो, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, अशांच्यासाठी जर सर्जरी असेल तर 1 लाख रुपयांचा आपण अर्थसहाय्य करतो। पुरुषांमध्ये माउथ कॅन्सरचं प्रमाण खूप आहे, त्याच्यासाठी देखील 1 लाख रुपयांचा अर्थसहाय्य आपण त्या ठिकाणी करतो। अशा पद्धतीनं जो एक आजार देखील सध्या मोठ्या प्रमाणात बळावतोय तो म्हणजे हृदयविकाराचा धक्का येणं आणि अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी त्या ठिकाणी करावं लागते। तर अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी शस्त्रक्रिया, वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेसाठी देखील आपण 1 लाख रुपयांचा अर्थसहाय्य करत आहोत। या धावपळीच्या जीवनामध्ये मानसिक ताणतणावामुळे अनेक वेळेला ब्रेन हॅमरेज सारखे आजार उद्भवत आहेत, मेंदू विकार उद्भवत आहेत, मेंदूच्या शस्त्रक्रिया उद्भवत आहेत। अशा कुठल्याही पद्धतीच्या मेंदू शस्त्रक्रियांच्यासाठी आपण 1 लाख रुपयांचा अर्थसहाय्य करत आहोत। त्यासोबतच अगदी घराघरामध्ये जो परवलीचा शब्द सध्या ऐकू येतो, ज्याच्या घरी आजी आजोबा असतील, की गुडघ्याची वाटी बदलायची किंवा कमरेचा बॉल बदलायचा, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट म्हणलं जातं, म्हणजे गुडघा प्रत्यारोपण किंवा खुबा प्रत्यारोपण, या शस्त्रक्रियांच्यासाठी आपण अनुक्रमे 50,000 ते 1 लाख रुपयांचा अर्थसहाय्य करत आहोत। त्यासोबतच सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं कुठल्याही पद्धतीच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, ज्यामध्ये लेमॅन भाषेमध्ये सर्वसामान्य भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर एका मानवी शरीरामधून दुसऱ्या मानवी शरीरामध्ये जेव्हा अवयवाचं अदलाबदल केली जाते त्याला अवयव प्रत्यारोपण म्हणजेच ट्रान्सप्लांट सर्जरी म्हणतो। यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, लंग ट्रान्सप्लांट आहे, हार्ट ट्रान्सप्लांट आहे, हँड ट्रान्सप्लांट आहे। या पद्धतीच्या कुठल्याही ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी आपण 2 लाख रुपयांचं तात्काळ अर्थसहाय्य करत आहोत। त्यासोबतच विशेष बाब म्हणून वाढीव निधी देखील मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांची स्वाक्षरी घेऊन आणखी 1 लाख रुपये अशा पद्धतीचं 3 लाख रुपयांचं अर्थसहाय्य या ठिकाणी ट्रान्सप्लांट रुग्णांच्यासाठी करत आहोत। आणि सर्वात शेवटी जे कुस्तीपटू आहेत, अनेक वेळेला आपण बघतो की कुस्तीपटूंना लिगामेंट इंजुरी होते किंवा अनेक वेळेला इतर देखील अशा परिस्थितीमध्ये अपघातामध्ये लिगामेंट इंजुरी होते। मध्यंतरी कुस्ती संघटक बाजीराव चव्हाण यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता की या कुस्तीपटूंच्या लिगामेंट इंजुरीचा समावेश या योजनेमध्ये व्हावा। त्यानुसार आता लिगामेंट इंजुरीसाठी देखील आपण तब्बल 50,000 ते 1 लाख रुपयांचं अर्थसहाय्य करत आहोत। या पद्धतीनं आता 20 आजारांच्यासाठी आपण ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेची अंमलबजावणी करत आहोत। अनेक वेळेला डिमांड्स येत आहेत, मागण्या येत आहेत की या ठिकाणी
इतर आजारांचा समावेश करा, स्पायनल आजारांचा समावेश करा, त्याचबरोबर इतर विविध आजारांचा समावेश करा. उदाहरणार्थ शेतामध्ये काम करत असताना कडबाकुटीमध्ये हात गेला असेल एखाद्या शेतकरी बांधवांचा, किंवा इतर कुठला अपघात असेल, अशा वेगवेगळ्या आजारांचा समावेश करा. एक बहा नावाची सर्जरी आहे, डॉक्टर साहेबांना माहित असेल, ज्यांना जन्मता कानच नसतो अशांच्यासाठी कृत्रिम कान बसवला जातो, अशांच्यासाठी देखील लवकरच या आजारांचा समावेश करण्याचा आपला मनोदय आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या उत्पन्नाच्या दाखल्याची मर्यादा ही वार्षिक 1,60,000 आहे. आपल्याला कल्पना आहे की आता अगदी सर्वसामान्य कुठलाही माणूस असेल तर त्याचं देखील उत्पन्न साधारणतः दर महिन्याला 10-12 हजारापर्यंत असतं, आणि अनेक वेळेला मग त्याला हा वार्षिक उत्पन्नाचा दाखला 1,60,000च्या आतमध्ये काढण्यास अडचणी येतात. आणि म्हणून याची अट आहे, जी मर्यादा आहे ती आता लवकरच 3,60,000 होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या निर्णयाला तत्वतः संमती दिली आहे, आणि आम्हाला विश्वास आहे की साधारणतः 1 ऑक्टोबर पासून या योजनेसाठी ज्यांचं वार्षिक उत्पन्न 3,60,000 आहे ते देखील या योजनेसाठी पात्र होतील. तर अशा पद्धतीची योजना, आणि सगळ्यात महत्वाचं, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना ही पूर्णतः निशुल्क आहे. यासाठी लाभार्थी रुग्णांनी, रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट अर्ज करावा. यासाठी कुठलाही खाजगी संस्था, खाजगी व्यक्तीची मदत घेऊ नये. यासाठी कोणाशी आर्थिक देवाणघेवाण करू नये, कोणाला देखील काही पैसे द्यायची गरज नाही, कारण ही प्रक्रिया पूर्णतः निशुल्क आहे. या ठिकाणी हॉस्पिटल एम्पॅनलमेंट करण्याची देखील प्रक्रिया निशुल्क आहे. मेडिकल हॉस्पिटल एम्पॅनल केलं, काही पैसे घेतले तुमच्याकडून? महाराष्ट्रामध्ये 600 हॉस्पिटल एम्पॅनल केले, आणि मी छातीठोकपणे सांगू शकतो की हे सगळे हॉस्पिटल पूर्णतः निशुल्कपणे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अंगीकृत करण्यात आलेत. माझ्या कार्यालयामध्ये तर मी बोर्डच लावलेला आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये हॉस्पिटल अंगीकृत करण्याची प्रक्रिया ही संपूर्णतः निशुल्क आहे, आणि या योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया देखील संपूर्णतः निशुल्क आहे. तर रुग्णांनी, त्यांच्या नातेवाईकांनी थेट अर्ज करावा आणि थेट लाभ मिळवावा. याच्यासाठी आता मंत्रालयात यायची देखील गरज नाही, अगदी मला भेटायची देखील गरज नाही. ऑनलाईन पद्धतीने आपण हे अर्ज करू शकता आणि थेट मदत मिळू शकता.